उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। हिललाइन पुलिस क्षेत्र के गणेश नगर में एक शराबी पति द्वारा पत्नी का सर फोड़ने की घटना सामने आई है। घायल महिला का नाम कोमल धानके है। गणेश नगर में रहने वाले कोमल और अनिल उर्फ कृष्णा धानके की शादी 4 साल पहले हुई थी। अनिल और कोमल को एक 3 साल का बेटा भी है। झगड़ा इस बात को लेकर हुआ कि एक अनजान महिला का फ़ोन आया और कोमल ने उठाया। इसी बात से गुस्साए पति ने कोमल को तब तक पीटा जब तक वह बेहोश नहीं हो गई। कोमल और इसके पिता का कहना है कि वो कोमल को इस वजह से पीट रहा है क्योंकि वह उसे लगातार बाहर से पैसे लाने के लिए परेशान करता था। घायल महिला का उपचार सेंट्रल अस्पताल में चल रहा है। पति पर सख्त कार्रवाई करने की मांग लड़की के पिता ने की है। फोन आला होता तिच्या सोबत आहे ना बाई ठेवले, तिचा फोन आला तर मी उचलला तर ती मला डायरेक्ट शिव्या द्यायला लागली। तर मग मी बी शिव्या द्यायला तर डायरेक्ट झोपेतून उठून माझा नवरा मला मारायला लागला। तर तिला शिव्या का द्यायला म्हणतो, तर डायरेक्ट दरवाजा बंद केला आणि मला मारायला लागला। नाही होता खूप कशाने मारलं तू? हाताचं कडं होतं ना ते असं घातलं त्यांनी इथं आणि माईट पुरं मारलं माझ्या पोटावर बसून त्यांनी। 3 तारखेची पोलीस स्टेशनला गेलो होतो त्या दिवशी। तर पेपर द्यायला पहिले म्हणे ऍडमिट हो जाऊ तुमची। हा तर मग आता काल पोलीस लोक आलते, आज पण आलते। मग ते म्हणले आता तुमची रिपोर्ट आली तेव्हा बघू काय करायचं। पैसे पाणी आता पप्पानी घर बी विकलंय ना, आता जास्त टाइम नाही झाला। तर तो म्हणतो जा घरी आणि पैसे माग तुझ्या पप्पांना। तर मी काय बोलत नाही यांना, तर तो म्हणतो सांगितलं का नाही तुम्ही, मागितले काऊन नाही। तर त्याच्या पाय बी मला मारत राहतो। माझी सासू बी म्हणते लग्न म्हणे काय दिलं नाही काय नाही, अशीच आली घरात घुसून। धनके कृष्णा गणेश नगर मध्ये माझ्या मुलीसोबत असं घडलं साहेब, तिचा नवरा दारू पिऊन आराम करत होता आणि फोन उशाशी ठेवलेला। तर तो फोन आला, तर झोपलेला नवरा म्हणून तिने फोन उचलला। फोन उचलल्यानंतर मग तो फोन दुसऱ्या बाईचा होता, त्यांनी ठेवलेल्या बाईचा, पूजा नाव आहे तिचं। तर तिने उचलला पण ती बोलती तू कोण ग फोन उचलणारी। तर ती तिकडनं शिव्या द्यायला लागली। तर शिव्या द्यायला लागली, तिने पण 1-2 शिव्या दिल्या तिला, तू कोण आहेस जे मला शिव्या देते मलाच फोन करून। तर तो जागी झाला तर त्यांनी बघितला नंबर बघितल्यानंतर डायरेक्ट तो फायटी लाता बिता मारा लागला पोटात डोक्यात। मग नंतर कडं काढलं, कड्याने मारलं, कड्याने डोकं फोडलं तिचं। मूळ झाली मग तो दरवाजा लावून घेतला। तर कसं तरी लोकांनी दरवाजा खोलला, तिला दरवाजा खोलून तिची सासू गेली आतमध्ये। सासू गेल्यानंतर तिने काय केलं, ती रक्त जे खाली पडलेलं होतं तिने ते मिटवायसाठी पूर्ण पुसून बिसून ती साडी फेकून दिली। आणि याच्या पहिले तिला पाठवलं होतं घरी, तर तेव्हा तिला बोलत होता का तुझ्या वडिलांनी घर ऐकलं, तिथून आपल्याला टेम्पो घ्यायसाठी 1 लाख रुपये माग त्यांच्याकडनं। तर तिने आम्हाला काही मागायची हिंमत केली नाही। तिने काय केलं, गपचिप आली, जेवली खावली, तो पण आल्याला तो गपचिप गेले। तर तिला वापस घरी जाऊन तो त्रास द्यायला लागला। तर आम्ही तर जागा विकली तर दुसरीकडे घेतली पण आहे, तर आमचे पैसे इकडचे तिकडेच लागलेले। गणेश नगर 39 सेक्शन गुरुद्वाराच्या समोर मॉन्टी टेलरच्या बाजूला त्यांचा रूम आहे। हो तक्रार तर केलेली आहे, त्यांनी पंचनामा करून गेले ते काल, आज सकाळी पण आलते पोलीस। आता ते बोलतात का इथून डिस्चार्ज भेटल्यानंतर इकडे जो कागद भेटेल तो कागद घेऊन आम्ही त्याच्यावर पूर्ण कारवाई करू। मुलाला तो फोन करून त्याला बोलतो तू मला इथं भेट, नाही तर मी तुला तुझं जिथं काम करतो दुकानात तिथून उचलून नेईन। तर माझा मुलगा आता 16 वर्षाचा 15 वर्षाचा रनिंग चालू आहे त्याला, तो लहान आहे। तो काय करतो, त्याला धमकी देतो आणि त्याच्या दुकानाच्या बाहेर कुठेतरी कोपऱ्याला उभं राहून त्याचा इंतजार करत असतो, पण त्याचा सेट त्याला गाडीवर बसून घरापर्यंत सोडवतो। मला पण भीती आणि माझ्या मुलीला पण तिथं दुबारा नाही पाठवायचं, मला तिच्या जीवाला धोका आहे। ब्यूरो रिपोर्ट, उल्लास नगर, उल्लास विकास। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।